फिल्मचा विषय निघालाय तुमच्या आत्ता येऊ घातलेल्या. मला सिद्धार्थ बोडकेविषयी तुम्हाला विचारायला होईल, कारण या पिक्चरमध्ये तुम्ही त्याला मोठा स्वप्नवत असा रोल दिला आहे. नाटक तर गाजवलंच आहे त्याने, आणि चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल, कारण तुमची आणि त्याची देवमाणूसमध्ये तुम्ही एकत्र काम केलं. बरं, मी त्याला पिक्चरमध्ये घेतला त्यावेळेला तो देवमाणूसमध्ये नव्हताच. नाही, तो लांब लांब नव्हता, तिकडे कोणतरी दुसरा ॲक्टर काम करत होता. आणि सिद्धार्थला मी थिएटरपासून, म्हणजे मला माहिती आहे थिएटर करतो. त्याचं नाटक पहिलं अनन्या मी पाहिलं नव्हतं, पण लोकांनी एवढं कौतुक केलेलं चांगलं, आणि मग मी त्याला भेटलो एकदा आणि मला वाटलं की हा करेक्ट ॲक्टर आहे. मी त्याला ह्याच्यात बघितलेला दृश्यममध्ये, दृश्यम 2मध्ये. मी त्याला बघूनच त्याची पर्सनॅलिटी बघून म्हटलं, तू माझ्याकडे शिवाजी महाराज करतोय, म्हटलं तुला वजन कमी करायला लागेल, तुला घोडा चालवायला शिकायला लागेल. तर म्हणाला ठीक आहे. त्याच्यानंतर दृश्यम आपल्या देवमाणूसच्या कॅरेक्टर तो करणार होता, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ही केम इन टू द पिक्चर. पण मला सगळीकडनं विरोध होता. म्हटलं कोणतरी घे, नाव आलं. म्हटलं आपल्याकडे कोणीच नाव आलं नाही, ह्याला घेऊ त्याला घेऊ. म्हटलं नाही, म्हटलं मला तो करेक्ट वाटतोय. आणि तो त्यांनी भयंकर मेहनत घेतली, आणि यू सी द फिल्म, त्याचं काम म्हणजे चोख वाजवलं त्यांनी. का माझ्या पिक्चरमध्ये एक विक्रम गायकवाड नावाचा गुणी नट आहे, खूप वर्ष काम करतो. तर मी एक रोल चांगला होता, पॉवरफुल, म्हटलं विक्रमला घ्यायचा. त्याला तर सगळ्यांनीच हाणून पाडला मला, नाही 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 हा कोणी करेल रोल. म्हटलं कोणी, हा का नाही करणार म्हटलं. मग केला. मग आता मध्ये मी काही आपल्या चॅनलवाल्यांना दाखवला पिक्चर, तर ते एव्हरीबडी वर की अरे विक्रम गायकवाडनी जबरदस्त काम केले. म्हटलं ते आपण ते आधी हे करतो, तर खूप चांगलं काम केलं.